नागा साधूंचं जीवन नेहमीच रहस्यमय आणि रोमांचक मानलं जातं. त्यांच्या तपस्वी जीवनशैलीपासून ते अंतिम संस्काराच्या गूढ परंपरेपर्यंत सर्व काही सामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडचं आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार कसे होतात आणि एक विधवा महिला नागा साधू बनू शकते का? या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांच्या मागचं गूढ जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये काही तुम्हाला अचंबित करणाऱ्या गोष्टी समजतील. विशेषतः महाकुंभात वेगळे ओळखले जाणारे नागा साधू, अंगावर राख लावलेल्या नागा साधूंचा हा गट पूर्णपणे वेगळा दिसतो. या संतांचे संपूर्ण जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. हे नागा साधू कुठे राहतात हे कोणालाही माहिती नाही. नागा साधूंचे गट महाकुंभात येतात आणि दुसरीकडे कुठेतरी गायब होतात. नागा साधूंचा गट का तयार करण्यात आला? अघोरचा अर्थ असा आहे की ज्याला घोर नाही असा, किंवा ज्याची भीती वाटत नाही असा, ज्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. अघोर होण्याची पहिली स्थिती आहे की आपल्या मनातून घृणा काढून टाकणे. 7व्या शतकात सम्राट हर्षवर्धन राजा होते, तेव्हा भारतात चीनी तीर्थयात्री त्यासंगे आपल्या संस्मरणमध्ये अघोरी आणि नागा साधूंचा उल्लेख केला आहे. ते आश्चर्याने लिहितात की वायव्य भारतातील बौद्ध लोक नग्न तपस्वी म्हणून राहत होते आणि स्वतःला राखेने झाकत होते. ते डोक्यांवर हाडांचे हार घालायचे. तेव्हा त्यांना कपालिक ही पदवी किंवा कोणतेही विशिष्ट नाव दिले नाही. नागा साधूंचे हिंदू धर्मात मोठे स्थान आहे. कठोर तपस्या, साधं राहणीमान आणि अद्वितीय परंपरेसोबत जीवन जगू लागतात. नागा साधूंचं अंत्यसंस्कार सामान्य लोकांप्रमाणे होत नाही. सामान्य अंत्यसंस्काराची प्रक्रिया न होता यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, जसे की जलसमाधी किंवा भूसमाधी घेतली जाते. तर जाणून घेऊया भूसमाधी म्हणजे काय. जेव्हा कोणत्याही नागा साधूचे निधन होते तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीराला सन्मानाने सजवलं जातं. नंतर पवित्र गंगाजल किंवा इतर पवित्र नदीमधून पाणी आणून स्थान घातली जाते. नंतर नागा साधू यांचं शरीर सामान्य मुद्रेत ठेवले जाते. नंतर या स्थितीत शरीराला समाधीस्थळावर ठेवले जाते. समाधीस्थळ आगाऊ तयार केले जाते. यासाठी नागा साधूंच्या स्थितीनुसार समाधीस्थळावर खड्डा खोदला जातो. साधूच्या दर्जानुसार खड्डा मोठा आणि खोल असेल. यानंतर मंत्रांचा जप आणि पूजा करताना साधूचे शरीर खड्ड्यात ठेवले जाते आणि खड्डा मातीने भरला जातो. जलसमाधी कशी केली जाते हे जाणून घेऊया. जर एखाद्या नागा साधूने शरीर सोडण्यापूर्वी त्याच्या शरीराला एखाद्या पवित्र नदीत, विशेषतः गंगा नदीत जलसमाधी देण्याची इच्छा केली तर अशा परिस्थितीत साधूला पाण्याला समर्पित केले जाते. कोणत्या साधूला कोणती समाधी दिली जाईल हे देखील आखाड्यावर अवलंबून असते. जलसमाधीसाठी प्रथम मंत्रांचा जप आणि हवन केले जाते आणि नंतर नागा साधूंचे शिष्य आणि त्यांच्या आखाड्यातील साधू मृत साधूंच्या इच्छेनुसार त्यांना जलसमाधी देतात. अंत्यसंस्कारात अग्नीचा वापर का केला जात नाही हे आता आपण जाणून घेऊया. खरं तर नागा साधूंचा असा विश्वास आहे की त्यांचे शरीर पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे आणि जीवनाच्या समाप्तीनंतर त्यांचे शरीर केवळ या तत्वांमध्येच लीन झाले पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा नागा साधू मरतात तेव्हा त्यांना भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते. पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील नागा आहेत. यावेळी मोठ्या संख्येने महिला नागा साधू देखील पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात पोहोचल्या. तुम्ही महिला नागा साधूंबद्दल बरेच काही वाचले असेल. महिला नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते आणि त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की विधवा महिला देखील नागा साधू बनू शकतात का? अशा परिस्थितीत विधवा महिला नागा साधू बनू शकतात की नाही, आणि जर ती बनू शकत असणार तर त्यासाठी काय नियम आहेत हे आपण पाहून घेऊ. विधवा महिला नागा साधू हे देखील नागा साधू बनू शकतात,
महिला नागा साधूंमध्ये काही डॉक्टर, काही अभियंते तर काही अभिनेत्री राहिले आहेत. परंतु या नागा साधूंमध्ये विधवा महिलांची संख्या खूप जास्त आहे. बहुतेक विधवा महिला नागा साधू जास्त बनतात. विधवा महिला सामान्य साधू बनण्याऐवजी नागा साधू बनणे पसंत करतात. जरी भारतातील अनेक विधवा नागा साधू बनतात, परंतु या विधवांमध्ये नेपाळ आणि अनेक परदेशातील विधवा देखील नागा साधू आहेत. जुना संन्यासीन आखाड्यात 3/4 विधवा महिला नेपाळमधील आहेत. खरं तर नेपाळमध्ये उच्च जातीच्या विधवांनी पुनर्विवाह केल्यास समाज त्यांना स्वीकारत नाही. म्हणूनच घरी परतण्याऐवजी या विधवा महिला नागा साधू बनतात आणि जंगलात राहतात. विधवा महिलांसाठी काय नियम आहेत? नागा साधूंना नग्न राहावे लागते, परंतु महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नाही. प्रत्येक महिला नागा साधूला न शिवलेले कापड घालावे लागते. नागा साधू होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला, मग ती विधवा असो वा नसो, 6 ते 12 वर्ष ब्रह्मचार्य पाळावे लागते. नागा साधू बनण्यासाठी कोणत्याही विधवा महिलेला सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि सर्व जुने नातेसंबंध, अगदी मुलांचेही नातेसंबंध सोडून द्यावे लागतात. यानंतर त्यांना त्यांच्या भूतकाळातील आणि भविष्यातील जन्मासाठी पिंडदान देखील करावे लागते. यावरून हे सिद्ध होते की जी स्त्री नागा बनते तिने स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केलेले आहे. महिला नागा साधूंना नेहमी कपाळावर टिळक लावावा लागतो. कोणतीही महिला साधू तेव्हाच बनू शकते जेव्हा तिला महिला गुरुने परवानगी दिली असेल. तिच्या गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर तिला गंगा स्नान करायला लावले जाते आणि नंतर ती एक महिला नागा साधू बनते. जेव्हा एखादी स्त्री नागा बनते तेव्हा तिची जगाशी असलेली ओढ संपते आणि ती स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करते. नागा साधूंचं अंतिम संस्कार हे त्याग, समर्पण आणि परंपरेचा अनोखा संगम आहे. त्याचवेळी विधवा महिलांनाही नागा साध्वी होण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, संयम आणि कठोर तपश्चर्येची तयारी असावी लागते. नागा साधू किंवा साध्वी होणं हे केवळ एक धार्मिक पद नाही, तर आत्मत्यागाचा आणि आध्यात्मिकतेचा सर्वोच्च टप्पा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की अशा दुर्लभ परंपराबद्दल अधिक जाणून घ्यायला हवं, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्ही इथपर्यंत पाहिलं याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.